नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉप वर्ल्ड चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत ऑब्झर्विंग स्पेस अँड टेलिस्कोप महाराष्ट्र बोर्ड लेक्चर नंबर 3. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कोणकोणते टेलिस्कोप असतात, ते कशा पद्धतीने असतात. आता आपण बघणार आहोत रेडिओ टेलिस्कोप. बघा, तर याचं फंक्शन काय असतं, वर्किंग काय असतं, मी सगळं सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे की बघा, खूप सारे जॅव्हलिन बॉडी असतात जे प्रेझेंट असतात, जसं की स्टार, प्लॅनेट्स, गॅलेक्सी हे याच्यामध्ये येतात. ओके, डिफरंट ॲस्ट्रोलाइट प्रेझेंट आहेत. ओके, हे काय करतात तर लाईट ॲमिट करतात, रेडिएशनला ॲमिट करतात आणि रेडिएशनला हे ॲमिट करतात. ओके, म्हणजे जर खूप सारे हॅवी बॉडी वेव्ह असतील. ओके, जसं मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये साईज सांगितलेली आहे रेडिएशनची, ती काय असते, लाईट वेव्ह ती काय असते, रेडिओ वेव्हची असते. ओके, खूप सारे असे हेवी बॉडी असतात, स्टार प्लॅनेट. तर हे जे रेडिओ वेव्हला काय करतात, ॲमिट करतात आणि बाहेर टाकतात. ओके, तर हे काय, ते जे रेडिओ वेव्ह आहेत ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आहेत. ओके, जे आपले नॉर्मल डोळे आहेत त्यांनी आपण पाहू शकत नाही आहेत. ओके, कारण कारण त्याची एवढी फ्रिक्वेन्सी जी आहे खूप लहान असते. ओके, त्याची फ्रिक्वेन्सी खूप लहान असते. फ्रिक्वेन्सी वगैरे मी सर्व डिटेलमध्ये कालच्या लेक्चर प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. जर बघितलं नसेल तर बघून घ्या. तर त्याची फ्रिक्वेन्सी खूप लहान असते. ओके, तर त्याच्याकरिता ते जे हे असते, कम्पॅरेटिव्हली अवर आईज जे रेडिएशन असतात तर ते आपल्याला दिसत नाही आहेत. ओके, तर ते जे आहेत म्हणजे त्याला हे कम्पॅरेटिव्हली त्याची वेव्हलेंथ जी आहे खूप लहान असते. तर त्याला पाहण्याकरिता आपण यूज करतो टेलिस्कोप. ओके, आपण यूज करतो आपण टेलिस्कोप. आणि ते जे स्पेशल टाईपचे टेलिस्कोप असतात ते रेडिओ वेव्हला ॲब्झर्व करण्यासाठी असतात. ओके, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, टेलिस्कोप म्हटलं जातं. सिम्पल भाषेत एवढंच लफड आहे याचं. ओके, हे आहे याचं सिम्पल. आता याचं जे काही बाकीचे जे काही बुक्समध्ये जे पॉईंट दिलेले आहेत तर ते आपण बघूयात. हे वेगवेगळे डिशपासून बनतात. ओके, तर हे जे आहेत वेगवेगळे डिशपासून बनतात. यांच्यामध्ये तर डिश कशी असते बघू शकता या ठिकाणी. काही अशा पद्धतीनं ही जे आहे डिश असते खूप मोठमोठी असतात. ओके, तर जे आपल्या घरातलं असतं तसं नाही आहे, खूप मोठे असतात. तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी काही अशा पद्धतीनं असतात. ओके, या पद्धतीनं काही असे मोठमोठे डिशेस असतात सॅटेलाईटचे. हे काही अशा पद्धतीनं असतात. तर तुम्ही पाहायला देखील असेल न्यूज टी व्हीमध्ये, किंवा एक सिनेमा आहे बघा, टिक आय थिंक, टिक सिनेमा आहे, त्याच्यामध्येच अवेलेबल आहे वाटतं. ओके, तुम्ही बघितलं असेल तर माहिती असेल. तर या ठिकाणी ते जे आहे चंद्रावर जातात आणि त्या ठिकाणावरून ते जे रेडिओ वेव्हज आहेत ते हे करतात, ते ॲमिट करतात. ते सगळं आहे या ठिकाणी. बघा काय होतं ॲक्च्युली. बघा, या ठिकाणी तुम्हाला समजेल आहे हो. तर या ठिकाणी मी नोट्स देखील आणलेल्या आहेत याच्या, तुम्ही या ठिकाणी बघू देखील शकता. पण या ठिकाणी थोडंसं इमॅजिन होईल जास्त म्हणून हे काय आणलेलं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी हा समजा एखादा ही आहे डिश आहे. ओके, तर ही डिश काय करते तर हे आहे जे याच्यामध्ये हे असतात, हे आहे रिसेसिव्ह म्हणजे काय, समजा या ठिकाणावरून एखादी इन्फॉर्मेशन येते तर तो काय करतो, तो कलेक्ट करतो लगेच. आणि समजा इथून या ठिकाणावरून एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी समजा एखादी इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे तर ते काय करतो आहे, ट्रान्समीटरने रेडिओ वेव्हज सोडणार आणि तो सॅटेलाईट काय करणार, कॅप्चर करणार. ओके, सॅटेलाईट कॅप्चर करणार आणि सॅटेलाईट कॅप्चर करून काय करतो, हे होतं. ओके, आता एक आपण हे करूयात, बघूयात. तर बघा या ठिकाणी हे ही आहे. ओके, या ठिकाणी समजा एखादी ही आहे म्हणजे डिशूब आहे. ओके, तर या ठिकाणावरून समजा डिशूब आहे, याला या ठिकाणी काहीतरी इथे काहीतरी त्याला पोहोचवायचं आहे. ओके, आणि इथून पोहोचवायचं आहे. ओके, तर समजा इकडे काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे वादळ येते वगैरे काही, तर समुद्रात समजा वादळ आले किंवा काहीतरी आले तर ते काय करायचं, इकडे पोहोचवायचं आहे. ओके, तर काय करणार, हे डिश इथून असे सिग्नल्स पाठवणार. बरोबर, हा ट्रान्समीटरने इथून असे सिग्नल्स पाठवणार. म्हणजे पहिल्यांदा काय करणार, सॅटेलाईटला अशा पद्धतीनं पाठवणार. त्यानंतर सॅटेलाईट जे आहे त्यानंतर या ठिकाणी ही पडणार. ओके, या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सी व्ह्यूज असते. ओके, या जे ॲटमॉस्फिअर आहे
या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सी असते. ओके, तर या ठिकाणाहून अशा पद्धतीनं हे जे आहे तर ते रेडिओ येणार दुसऱ्या याच्या बसतोर, दुसऱ्या सिग्नल म्हणजे दुसऱ्या डिश बसतोर, आणि दुसरी ही जी डिश काय करणार अशा पद्धतीनं इथे पोहोचवणार, त्यानंतर इथे पोहोचवणार. जे काही वेगवेगळे डिव्हाइस असतात ते याला कनेक्टेड असतात. ओके, तर हे थोडंसं इमॅजिन झालं असेल. आणखीन थोडंसं हे बघूयात आपण या ठिकाणी आणखीन समजेल. समजा आता या ठिकाणी आता बघा नीट लक्ष द्या. ओके, तर या ठिकाणी काय होतं, समजा एखादी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आली. ओके, या ठिकाणावर समजा इन्फॉर्मेशन आली आहे. ओके, या ठिकाणावरून समजा ही इन्फॉर्मेशन आली आहे या ठिकाणी. ओके, तर ही इन्फॉर्मेशन आली या ठिकाणी अशा पद्धतीने हे झाली, प्रोसेस झाली, आणि या ठिकाणावर जे हे आहे तर या ठिकाणावरून अशी ही गेली, आणि समजा एखाद्याला दुसऱ्याला पाठवायचे तर ते कसे म्हणजे समजा आपल्याला बघायचे कम्प्युटरमध्ये तर ते कसं होतं, कशी स्टोअर होते. तर बघा हे काय होतं, हा याला एक अशी या ठिकाणी खाली बघू शकता, या ठिकाणी हा डिव्हाइस कनेक्ट असतो. ओके, तर त्याला ॲम्प्लिफायर म्हटलं जातं. हे जे आहे अशा पद्धतीनं डिव्हाइस याला कनेक्ट असतो. ओके, अशी सिग्नल हे कनेक्टेड असते, प्रोसेस असते. तर या ठिकाणी ॲम्प्लिफायरमध्ये ते काय केलं जातं, अशा पद्धतीनं कनेक्ट केलं जातं. आणि ॲम्प्लिफायर जो आहे तर तो ॲम्प्लिफायर काय करणार, तर ते जे इन्फॉर्मेशन आहे ते वाढवणार, आणि जे आहे तुमच्या अशा पद्धतीनं जे कम्प्युटर डिव्हाइस आहे तर त्या कम्प्युटर डिव्हाइसपासून ती इन्फॉर्मेशन पोहोचवणार, आणि ते आपल्याला हे करणार. ओके, सिग्नल फॉर्ममध्ये पोहोचवलं जातं, आणि ते आपल्याला अशा पद्धतीने हे होतं. ओके, तर हे जे रेडिओ स्टेशन आहे, हे रेडिओ स्टेशन जे काय केलं जातं, जे ॲथॉरिटीज असतात तर ते कंट्रोल करतात. ओके, तर हे कशासाठी केलं जातं, तर हे कशासाठी केलं जातं, तर जे स्टार आहेत लाईक स्टार, प्लॅनेट, ओके, जे इमिट रेडिओ आहे, हे जे आहेत व्हिजिबल लाईट, एक्सरे वगैरे हे केलं जातं, हे मी सांगितलेलं आहे. ओके, तर हे जे आहे तर म्हणजे हे कशासाठी हे केलेलं जातं, तर काही म्हणजे समजा एखादा ॲस्ट्रोलाइट वगैरे काही येत असेल, म्हणजे ॲस्ट्रोलाइट वगैरे काही येत असेल बघा, पृथ्वीवर खूप सारी पॉप्युलेशन प्रेझेंट आहे. ओके, तर त्यांना सेफ ठेवण्यासाठी एक समजा आता एखाद्यावरून ॲस्ट्रोलाइट लागला आहे, या ठिकाणावर ही आपली अर्थ आहे. ओके, या ठिकाणी एखादा ॲस्ट्रोलाइट लागला तर लगेच इन्फॉर्मेशन करणार. बघा तुम्ही फेसबुकवर, मीडियावर वगैरे पाहिलं असेल, सोशल मीडियावर की अशा पद्धतीनं डिव्हाइस आहेत, म्हणजे हे येतं आहे एखादा काय हे म्हणजे ॲस्ट्रोलाइट येतो आहे. ओके, तर तो ॲस्ट्रोलाइट येतो आहे समजा या ठिकाणावर, असा या ठिकाणी येतं आहे किंवा ते लगेच इन्फॉर्मेशन करणार. मग या ठिकाणाहून काय करणार, एखादे म्हणजे नासा, इस्रो जे आहे तर ते काही म्हणजे याने हे करू शकता तुम्ही. टिक बघा थोडंसं इमॅजिन होईल. टिक या पिक्चरमध्ये काय होतं की प्रमोशन करत नाही, पण एक थोडी जे टिक की तुम्हाला थोडंसं रिलेट होईल, कारण तुम्ही ते पिक्चर बघितलेला असेल किंवा नसेल तर बघून घ्या. तर काय होतं, मग असे सायन्स रिलेटेड सिनेमा असतात तर ते बघत चला, तर म्हणजे समजतं आपल्याला कन्सेप्ट जे आहेत तर ते काय बघा, असे टिकमध्ये एक म्हणजे भारतावर एक हे असंच एक हे लागलेला असतो. ओके, ॲस्ट्रोलाइट येत होतं, आणि असं मोठा तो हे होता, आणि त्यांनी असं म्हणजे भारत सगळा हे होत होता, खालचा जो भारताचा भाग आहे तो सगळा डिस्ट्रॉय होत होता. तर काय केलं होतं त्यांनी की ते बघू शकता तुम्ही, ते मिसाईल नव्हती तर ते चोरलेली होती वगैरे हे आहे. तर त्या ठिकाणी काय केलं होतं, तर जे मिशन्स सोडले होते, हे कळल्यानंतर आपल्याला की या ठिकाणी असं होणार आहे, डिस्ट्रॉय एवढं नुकसान होणार आहे, सायंटिस्ट लोकांनी कलेक्ट केलं होतं. मग त्यांनी काय केलं, ते सायंटिस्ट लोकांनी कलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी ते जे आहे तर ते लोकांना पोहोचवलं. गँगस्टर होता तर त्याला हे केलं, म्हणजे ट्रेनिंग दिली कशा पद्धतीनं स्पेसमध्ये राहायचं आहे. तर ते म्हणजे थोडंसं आता तुम्ही रिलेट करत असाल आय होप. तर ते हे केल्यानंतर त्यांनी बघू शकता, नंतर जे काही एक ॲटमॉस्फिअरच्या याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर त्याला जे आहे तर ते असं डिस्ट्रॉय केलं वगैरे. हे तुम्ही ते पिक्चर बघितलं असेल, मी सजेस्ट करतो टिक हा पिक्चर नक्की बघा. ओके, तर त्यांनी काय होईल, एक थोडेसं इमॅजिनेशन पॉवर वाढेल. ओके, तर ही जी
ही जी डिश आहे हे डिश खूप मोठमोठे असतात. हे तुम्ही पाहिलं असेल हे डिश ही जी आहे म्हणजे पुणे या ठिकाणी, नारायणगाव पुणे या ठिकाणी ही डिश प्रेझेंट आहे. ओके, तर मी ह्या ठिकाणी म्हणजे एकदा गेलेलो आहे. ओके, सो नारायणगाव पुणे या ठिकाणी आहे टेलिस्कोप स्टुडिओ. तर या ठिकाणी जे आहेत रे जे आहेत ते जे रे जे आहेत वेव्हलेंथ तर ते ॲमिट केले जातात, ट्रान्समिट केले जातात. त्या ठिकाणी सायंटिस्ट जे आहेत तर ते सायंटिस्ट असतात. ओके, तर हे 30 किलोमीटर या हे जो एरिया आहे तो 30 किलोमीटर एरियामध्ये एवढं सगळं जे आहे तर ती प्रोसेस आहे. ओके, तर हे जे आहेत 45 एवढे इंच एवढी डायमीटरची डिश आहे त्या ठिकाणी. ओके, आणि त्या ज्या आहेत 30 डिशेस प्रेझेंट आहेत तर त्यांच्या 25 स्क्वेअर मीटरचा 25 स्क्वेअर मीटरचा एरिया त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, म्हणजे तेवढ्यामध्ये ते वर्किंग केलेलं आहे. ओके, आणि हे जे आहे 30 टेलिस्कोप प्रेझेंट आहे त्या ठिकाणी. ओके, आणि याला एक हे म्हटलं जातं बघा GMRT. GMRT म्हणजे काय तर जॉईंट मीटर रेडिओ टेलिस्कोप. ओके, जॉईंट रेडिओ मीटर टेलिस्कोप. ओके, जॉईंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ओके, हे आहे तुम्ही जे बघू शकता जॉईंट मीटर रेडिओ टेलिस्कोप हे त्याचं आहे GMRT. ओके, GMRT याचा लॉंग फॉर्म. ओके, तर हे आहे हे जे GMRT आहे तर हे सिस्टम जे आहे हे सिस्टम सोलर सिस्टम असतं. ओके, आणि त्या ठिकाणी जे तर बघा जे सायंटिस्ट लोक आहेत तर त्या सायंटिस्ट लोक जशी आपली ड्युटी तुमची ड्युटी काय आहे अभ्यास करणं, माझी ड्युटी काय आहे लेक्चर्स बनवणं, तुम्हाला प्रोव्हाइड करणं, एकदम बेस्ट कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करणं. ओके, ते मी काम करतोय तर ते तुम्ही काय करायचं ते बघायचं आहे फक्त. ओके, तर हेच आहे सायंटिस्ट लोकांचं काम की काय म्हणजे गॅलेक्सीमध्ये काय चाललं आहे, कोणता प्लॅनेट काय करत आहे, त्यानंतर ॲस्ट्रोलाइड आले का नाही हे बघण्यासाठी हे सगळं काय आहे त्यांचं काम आहे. ओके, तर हे त्या सायंटिस्ट लोकांचं काम आहे काय तर हे समजलेलं असेल तुम्हाला. सॅटेलाईट कशा पद्धतीने येते हे सगळं हे आहे. ओके, आणि ते जे रेडिओ टेलिस्कोप आहेत तर ते सिग्नल हे करतात. ओके, आता सिग्नल कशा पद्धतीनं करतात बघा. त्यांच्यामध्ये जे रेडिओ टेलिस्कोप असतात त्यांच्यामध्ये मी सांगितलं रेडिओ ट्रान्समिट करतात, ॲमिट करतात. तर त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात जे की व्हिजिबल असतात लाईटसाठी. ओके, आणि ते जे रेडिओ टेलिस्कोप असतात तर ते म्हणजे त्यामध्ये कोणतीही लेन्स आणि मिरर जे आहे तर हे नसते. ओके, त्याच्यामध्ये ते जे रेडिओ टेलिस्कोप असतात त्यांच्यामध्ये डू नॉट यूज लेन्स अँड मिरर, त्यांच्यामध्ये लेन्स आणि मिरर यूज केलेली नसते. हे जे रेडिओ टेलिस्कोप आहेत तर ते म्हणजे ते जे आहे रेश ऑफ पॅराबॉलिक शेप जे असतात. ओके, पॅराबॉलिक शेपचे असतात. आणि हे जे रेडिओ टेलिस्कोप आहे तर ते रेडिओ जे आहे तर ते ट्रान्समिट आणि हे करण्यासाठी असतात. आणि हे जे रेडिओ टेलिस्कोप आहे तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये काय चाललं आहे काय नाही हे पाहण्यासाठी असतात. ओके, तर अशा पद्धतीनं आहे ते. ही बघू शकता काही सिग्नल जे आहे रेडिओस्कोपचे तर ते काही अशा पद्धती. हे रेडिओस्कोपचं तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लक्षात ठेवा. हे जे रेडिओ हे तुम्हाला नाही आहे तरीही मी एक एक्स्ट्रा थोडंसं सांगतो आहे. हे ज्या रेडिओ टेलिस्कोप म्हणजे जे रेडिओ सिग्नल्स आहेत काय अशा पद्धतीनं कलेक्ट केले जातात. ओके, काय चालू आहे काय नाही तर हे आहे. हे कशा पद्धतीनं असतं हे तुम्ही पुढं बघू, आता नाही आहे तुम्हाला, नंतर हे केलं जाईल. तर हे जे आहे विजिबल जे आहे हे मी सांगितलं कशा पद्धतीनं स्पेसमध्ये जे आहे काही प्रेझेंट असतं का नाही हे करण्यासाठी. त्यानंतर याचं यूज जे आहे टेम्परेचर आणि एअर प्रेशरचा हे करण्या ॲटमॉस्फिअरमध्ये कशा पद्धतीनं आहे ते देखील बघा. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये वादळ वगैरे येत असतात तर ते कशामुळे कळतं तर हे आपल्याला यांच्यामुळेच कळतं की सॅटेलाईटमुळेच कळतं, टेलिस्कोपमुळेच कळतं. तर हे जे आहे लाईट कशा पद्धतीने चालू आहे हे सगळं इमेज जे आहे ते आपल्याला फॉर्मेशन करतं आपल्याला. ओके, तर हे आहे. तर हे जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन काही ॲटमॉस्फिअरमध्ये अशा पद्धतीनं होतं. ओके, तर म्हणजे एक पहिला पार्ट इथे संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे टेलिस्कोप इन स्पेस कशा पद्धतीने हे आहे ते.
बघा स्पेस इन टेलिस्कोप म्हणजे काय, टेलिस्कोप जे स्पेसमध्ये प्रेझेंट आहेत ते बघायचे आहेत आपल्याला, कशा पद्धतीने असतात बघा. जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहे तर ते प्रेझेंट असतात. ऑप्टिकल टेलिस्कोप काय असते हे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. बघा जर समजा आपण जर या ठिकाणाहून अर्थहून जर ते काढायचं म्हटलं तर ते काय येणार, नॉट गुड येणार. का, कारण त्या ठिकाणी म्हणजे गॅसेस प्रेझेंट असणार आहेत. ओके, तर गॅसेस कोणाकोणाकडे प्रेझेंट असतात, गॅसेस एक तर स्टारकडे प्रेझेंट असतात, त्यानंतर प्लॅनेटकडे प्रेझेंट असतात. ओके, तर हे प्रेझेंट असतात यांच्याकडे एवढे. ओके, स्टारकडे आणि प्लॅनेटकडे. स्पेसमध्ये नसतो. स्पेस म्हणजे काय बघा, खूप जण खूप हार्ड पद्धतीने सांगतात, मी सिम्पल सांगतो, 2 शब्द सांगतो. स्पेस इज व्हॅक्यूम. स्पेस काय आहे, व्हॅक्यूम आहे. ओके, तर हे आहे स्पेसमध्ये की काय नसतं गॅस वगैरे. ओके, जे प्लॅनेट आणि स्टार आहेत त्यांच्याकडे प्रेझेंट असतो. बघा इथे आणखीन मी एक तुम्हाला मूवी सजेस्ट करणार आहे, इंडियनच आहे आपली, नक्की बघा. बघा काय असतं, तुम्हाला असं जे कन्सेप्च्युअल नॉलेज तर मी देण्याचा ट्राय करतो आहे, पण तुम्हाला एक इमॅजिन होण्यासाठी की हां बाबा असं असतं, हे असं असतं, त्याच्याकडे ते एक मूवी आहे मिशन मंगलयान, ते तुम्ही नक्की बघा. ओके, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता किंवा म्हणजे टी व्हीवर देखील बघू शकता. तर बघा काय होतं की जे ही आहे म्हणजे स्पेसमध्ये आपण जर स्पेसमध्ये जर समजा आपल्याला आता एक मंगलयानचंच एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. बघा मंगलयानमध्ये काय होतं की एक आपल्याला त्या ठिकाणी मंगळ ग्रहावर आपल्याला वाटर आहे की नाही, काही ह्युमनला राहण्यासाठी ऑक्सिजन आहे की नाही हे बघण्याकरिता काय केलं होतं, पाठवलं होतं. ओके, आणि ते सक्सेसफुल देखील झालं होतं. ओके, तर मंगलयान हे जे आहे त्या ठिकाणी का पाठवलं होतं, कारण त्या ठिकाणचे इमेज वगैरे आपल्याला इथून देखील पाठवता आलं असतं ना, इथून जर पाहता आलं असतं ना आपण म्हणजे अर्थहून का बघितलं नाही तसं, कारण बघा अर्थहून जर केलं असतं तर इमेज जी आहे क्लिअर आली नसते, नॉट गुड इमेज आले असते. आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीनं नाही आहे, त्याच्याकरिता त्या ठिकाणी काही पाठवली जाते, सॅटेलाईट पाठवली जाते. ओके, आणि ती सॅटेलाईट जी आहे त्या ठिकाणी काय करते, असे म्हणजे त्याच्या पाथमध्ये भिंगते आणि आपल्याला काय करते, हे बघते की या ठिकाणी मिनरल्स आहे, हे आहे, हे नाही आहे. ओके, तुम्ही आत्ताच इंडियाने म्हणजे 2023मध्ये, आता 24 चालू आहे, 23मध्ये एक सही बघा, मी चंद्रयान-3 लॉन्च केलं होतं, ते सक्सेसफुली देखील झालं होतं साऊथ पोलला. हे तर त्या ठिकाणी बघा काहीतरी मिनरल सापडले होते. ओके, वॉटरचे काहीतरी मॉलिक्युल सापडले होते. ओके, तर हे अशा पद्धतीनं पाठवण्यासाठी हे केले जातात, हे केले जातात. ओके, तर हे जे ऑप्टिकल रेडिओ टेलिस्कोप असतात तर अशा टाईपचे जे आहे तर ते हे असतात, हे अर्थवर का नसतात, अर्थवर हे स्टेशन करत नाही आहेत. ओके, तर हे जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहे ते अर्थवर प्रेझेंट नसतात, त्याला जे क्लिअर इमेज घेण्यासाठी स्पेसमध्ये पाठवलं जातं. ओके, टेलिस्कोप जे आहे टेलिस्कोप आहे त्या जागेवर ठेवल्या जातात. ओके, जे स्पेसमध्ये आहे ते तसं केलं जातं. आता बघा जे 1990मध्ये जे नासा आहे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, तर हे जे आहे स्पेस, ओके, हे नासा USA आहे. ओके, त्यांनी एक लॉन्च केलं होतं ऑप्टिकल टेलिस्कोपचं, हे लॉन्च केलं होतं. तुम्हाला दिसते का नाही या ठिकाणी, बघा मी झूम करण्याचा प्रयत्न केला, झूम केला, तर बघा त्यांनी एक हे केली होती, लॉन्च केली होती म्हणजे 1990ला, 1990ला, तर 1990ला त्यांनी एक लॉन्च केली होती हे मिशन. तर ऑप्टिकल टेलिस्कोप होते, जे की मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर ती जी आहे तर ती टेलिस्कोप होती. ओके, त्या टेलिस्कोप लॉन्च केली होती, त्याचं नाव होतं हबल. ओके, हे पेपरला विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे, जे की टेलिस्कोपचा एक टाईप आहे. ओके, जे की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, तर त्याचा टाईप आहे. ओके, तर नासा 1990मध्ये हबल टेलिस्कोप पाठवलं होतं इमेज ऑब्झर्वेशन करण्यासाठी, इमेज काढण्यासाठी. ओके, त्याची जे ही आहे तर ते ही करण्यासाठी, त्याची इमेज ही करण्यासाठी. ओके, आणि हे जे लेन्स आहे, सॉरी तर हे जे लेन्स आहे, ओके, त्याच्या ज्या लेन्स आहेत तर ते त्याच्या टेलिस्कोपच्या ज्या लेन्स आहेत तर ते
94 इंचचा लेन्स येतं. ओके, 94 डायमीटरच्या लेन्स येतात. ओके, आणि त्याची जी हाईट आहे तर ती हाईट आहे 58 एवढी हाईट आहे. ओके, म्हणजे अर्थपासून. ओके, ह्याची हाईट 58 एवढी आहे अर्थपासून. तर हे जे आहे हे टेलिस्कोप हे आहे तर ही टेलिस्कोप आज देखील वर्किंग आहे. ओके, त्यानंतर 1999ला नासाने आणखीन एक लॉन्च केलं होतं एक्सरे टेलिस्कोप. ओके, चंद्रा स्पेस. बघा, चंद्रा म्हणजे नक्की इंडियाशी काहीतरी कनेक्ट आहे. बघा, तुम्हाला एक सांगू का याचं खास वैशिष्ट्य नासाचं, म्हणजे जे कोणी सांगणार नाही. नासातले 95% सायंटिस्ट इंडियन आहेत. 95%. आपले जे IITians जे आहेत तर तेच नासामध्ये जातात. का? नासामध्ये गुड पॅकेज मिळतं म्हणून. पण तेच जर म्हणजे कसं असतं, देशहित आणि ते असतं. ओके, जाऊन द्या, ते काही बोलू शकत नाही आपल्या यूट्यूबवर. तर यूट्यूब अमेरिकेचाच प्रोडक्ट आहे. तर ही जे चंद्रयान आहे तर ते चंद्रा, तर ते काय आहे 1990ला नासाने चंद्रा टेलिस्कोप हे केलं होतं. आणि ते जे चंद्र आहे तर ते सुब्रमण्यम चंद्रशेखर इंडिया सायंटिस्ट आहे, त्याने हे केलं होतं. ओके, तर 95% काय असतं नासामध्ये इंडियन सायंटिस्ट प्रेझेंट असतात, जे की तिथल्या सायंटिस्टपेक्षा एकदम बेस्ट असतात, वर्किंग असतात, भारी असतात. ओके, बुद्धिमान असतात. आपल्या बघा इंडियामध्ये टॅलेंट खूप आहे, पण टॅलेंटला किंमत नाही आहे आपल्या इंडियामध्ये. जर सायंटिस्ट लोकांना बघितलं अमेरिकेमध्ये तर किती सेक्युरिटी आहे. आणि तुम्हाला आता जे मी मिशन मंगलयान म्हणलं ना, त्या ठिकाणी बघा सायंटिस्टला कशी सेक्युरिटी आहे ना, कशी इज्जत आहे ना, ते देखील कळतं. सायंटिस्ट लोकांना इतकं म्हणजे वरच्या दर्जाचं ही लेवल म्हणजे सन्मान मिळायला पाहिजे, पण तो मिळत नाही आहे. बिकॉज आपली मेंटॅलिटी जी आहे ना ती एक नेक्स्ट लेवलची. आपण भाव कोणाला देतो? सेलिब्रिटीला. ॲक्च्युअलमध्ये त्या लोकांना आपण भाव द्यायला पाहिजे, म्हणजे त्या लोकांना आपण प्राऊड केलं पाहिजे. कोणाकोणाला? आर्मी फोर्सेसला. का? तर त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहे. सायंटिस्ट लोक का? त्यांच्यामध्ये आपण सुरक्षित आहे. त्यांच्यामुळे त्यांनी जो रिसर्च केला आहे, जो त्यांनी आज हा मोबाईल व तुम्ही लेक्चर बघता, मी मोबाईलवर शूट करतो लेक्चर, हे त्यांनी काहीतरी केलं आहे, त्यांनी रिसर्च केले म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं आहे ना, म्हणून त्यांची कदर करा. ओके, ही आहे. तर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्यावर हे केलेलं आहे. ओके, फेमस सायंटिस्ट आहे आणि यांनी हे केलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, जे नासाचं हे आहे तर त्या मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ओके, तर हे आहे याचं. ओके, तर तुम्हाला समजलं असेल मी का सांगितलं मित्रांनो आत्तापासून तर एवढं जे कीर्तन आहे. एक्झॅक्टली माझं एवढं सांगणं म्हणणं आहे. बघा, देशासाठी करायचे काय तर तेच आपल्या देशात राहून करायचं. ओके, सो हे आहे. कारण बघा, जर आपण शिकलो, जर समजा आता ही जे चॅप्टर्स दिलेले कशासाठी तुम्हाला, स्पेसमध्ये इंटरेस्ट वाढण्यासाठी, स्पेसमध्ये तुम्हाला नॉलेज मिळण्यासाठी. तर इथून समजा एखाद्याला करिअर करायचं असेल, तुमच्यातलाच एक जण कोणी उद्या APJ अब्दुल कलाम बनू शकतो. ओके, खूप मोठा सायंटिस्ट बनू शकतो. तर बघा, तर APJ अब्दुल कलामांना देखील नासाने ऑफर दिली होती, पण असं होतं एक वेगळ्या फ्लोमध्ये चाललं आहे. पण देशासाठी हे करता. आता त्यानंतर आहे आपला प्राऊड ऑफ इस्रो. ओके, तर इस्रोचं देखील याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया. तर ह्याच्यात हे आहे. तर इस्रो जे आहे तर ती बघा, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, तर ही इस्रो जे आहे शॉर्ट फॉर्ममध्ये इस्रो लक्षात ठेवा. ही आपल्या इंडियामध्ये प्रेझेंट आहे, श्रीहरिकोटा या ठिकाणी. तर ही जी आहे यांनी इस्रोनी इंडिपेंडंट स्वतःचंच एक डेव्हलप केलं होतं टेक्नॉलॉजी. ओके, डेव्हलप केलेली आहे स्वतःचीच एक टेक्नॉलॉजी. सॅटेलाईट स्पेसमध्ये ती पाठवलेली देखील आहे. ओके, तर ही इस्रोनी जे आहे सक्सेसफुली त्याची लॉन्चिंग देखील केलेली आहे. ओके, ही इस्रो जे आहे प्रोग्राम स्पेसमध्ये इस्रो जे आहे स्पेस जे प्रोग्राम करते स्पेस सायन्समध्ये. तर हे खूप मोठा एक रोल आहे नॅशनल याच्यामध्ये. ओके, जे सोशल नॅशनल जे डेव्हलपमेंट आहे
तर त्याच्यामध्ये देखील खूप मोठा यांचा रोल आहे. आणि इस्रो जे स्पेस रिसर्च हे आहे, स्पेस रिसर्च अँड सॅटेलाईट आहे, तर ते खूप जे ग्रेट हे केलेलं आहे, खूप मोठं काम केलेलं आहे इस्रोने देखील. हे जे टेक्नॉलॉजी, जी कम्युनिकेशन आहे, जे टेलिस्कोप जे आहे, तर ते जे ब्रॉडकास्टिंग वगैरे आहे, त्यानंतर मेट्रोलॉजिकल सर्व्हिस, त्यानंतर इंटरनेट सर्व्हिस, एज्युकेशनल प्रोग्राम, हे जे सोर्सेस आहेत, तर ते हे एज्युकेशनल प्रोग्राम रिसर्च, त्यानंतर जे मॅनेजमेंट हे आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, तर हे सर्व काही केलं जातं त्या ठिकाणी. हे केलं जातं जे सॅटेलाईटच्या हेल्पने काय केलं जातं, टेलिस्कोपच्या हेल्पने आपण हे केलं जातं, आपल्याला इन्फॉर्मेशन कळते. त्यानंतर इस्रोने जे आहे ॲस्ट्रोलाइट म्हणून 2015 साली इस्रोने लॉन्च केलं होतं, जे आर्टिफिशियल हे होतं, त्याचं नाव ॲस्ट्रोलाइट होतं. ती सॅटेलाईट जे आहे, तर ती अनव्हॅलेंट जे एक्सरे जे आहेत टेलिस्कोप, तर ते हे केलं जातं टेलिस्कोप. आणि जे डिटेक्शन आहे, जे डिटेक्ट केलं जातं की काही एखादा प्लॅनेट हे आलेला आहे की नाही, डिटेक्ट करण्यासाठी की. आणि प्राऊड ऑफ मेड इन इंडिया, ओके, भारतावर गर्व आहे आपल्या, ओके. तर ही जी आहे सॅटेलाईट जी आहे, तर ती मेड इन इंडिया आहे आणि ती हेल्प करते जे ॲस्ट्रोलॉजिस्ट आहेत, इंडियन सायंटिस्ट जे आहेत, ह्यांनी स्टडी करून हे केलेलं आहे. अशा पद्धतीची सॅटेलाईट तयार केलेली आहे बघा. तर हे जे आहे 2015, म्हणजे जास्त वर्ष नाही झालेलं, आता 2024 चालू आहे, ओके. तर जास्त नाही आहे टाईम झालेला. तर बघा, एक थोडीशी एक रिक्वेस्ट आहे, ओके. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आता जे कोणी माझे लेक्चर्स बघते आता, ओके, एक रिक्वेस्ट आहे, प्लीज. माझी एक अशी इच्छा आहे की माझ्या जे आप लेक्चर्स बघते याच्यातून किमान 5 ते 6 जण आपल्या इस्रोमध्ये काम करतील अशी माझी इच्छा आहे. आय होप ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल. आणि जर तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये नक्कीही करा, मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे, ओके. तर तुम्हाला कमेंट करा आणि मी तुम्हाला लगेच रिप्लाय देण्याचा ट्राय देखील करेल, ओके. तर हे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे खूप मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, ओके. तर ते आपण एक इंडियन होण्याच्या नाते इंडियनला कोऑपरेट करू शकतो एवढं. ज्यांना कुणाला स्पेस एजन्सीमध्ये जायचं असेल, आपल्या इस्रोमध्ये वगैरे, तर ज्यांना सायंटिस्ट बनायचं असेल, स्पेस सायंटिस्ट वगैरे, त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा, ओके. जेवढी माझ्याकडून हेल्प होईल पर्सनली मी तेवढी करण्याचा प्रयत्न करेल, ओके. तर आपली जर्नी 9th जर्नी जी आहे संपत्ती आहे इथेच, ओके. बघा, मला एकतर स्पेस सायंटिस्ट बनायचं होतं आणि दुसरे म्हणजे टीचर बनायचं होतं, पण सिव्हिल स्पेस सायंटिस्ट काय बनू शकलो नाही, टीचर बनू शकलो. तर 9th जर्नी जी आहे तर आपली संपलेली आहे. म्हणजे आता मी शब्द व्यक्त करू शकत नाही, एवढा सपोर्ट भेटलेला आहे तुमचा. एक असते ना, म्हणजे एक प्रवास होता आपला जो 9thचा, जो कंप्लीट झालेला आहे आज, ओके. कंप्लीट सिलेबस लेक्चर अपलोड झालेला आहे. आपण ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च करतो आहे क्लास 10ची, त्याची देखील मी इन्फॉर्मेशन लवकरच सांगेल काय कशा पद्धतीनं आहे, ओके. तर जेवढा माझ्याकडून होईल इंडियन होण्याच्या नाते, त्याही महाराष्ट्रीयन आणि शिवरायांचा एक मावळा म्हणून तेवढं मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल, ओके. तर नक्की सपोर्ट करा. आणि ज्यांना इस्रोमध्ये जायचे त्यांनी कमेंट नक्की करा, त्यांच्याकडे आता एक प्राऊड ऑफ मोमेंट, ओके. तर एक जाता जाता थँक्यू. आणि आता मिळूयात क्लास 10च्या बॅचमध्ये, ओके, ब्रह्मास्त्र सिरीजमध्ये. चला, थँक्यू.